हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे 15 तारीख आणि आज आम्ही गावी जाणार आहोत. तर आता पहाटेचे 4 वाजता आहेत आणि काहीतरी 5-5:30ची आमची ट्रेन आहे. तर त्या ट्रेनने आम्ही गावी जाणार आहोत आज. तर आजचा ब्लॉग पूर्ण त्याच्यावरच असणार आहे. ही बघा बॅग वगैरे मी पॅक केली. तर आता आम्ही निघतोय लवकरात लवकर, कारण ट्रॅफिक वगैरे नाही भेटलं जे रिक्षेला आणि आम्हाला परत प्लॅटफॉर्मवर पण पोचायला टाईम लागेल ना म्हणून. गाईज एवढे सगळं लगेज आहे आमचं आज. आणि परत एक मी बॅग पाठीला लावली. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 12051 डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मधला जनशताब्दी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 12051 डाऊन. तो पण त्यात 7 किती लागले सो गाईज फायनली आता आम्ही पोचलो आहोत कुडाळ स्टेशनला. इकडे बॅग वगैरे काढले. फुल गर्दी होती ट्रेनला आणि आज सो गाईज आम्ही फायनली आता कुडाळ स्टेशनवर पोचलो आहे आणि ट्रेन एकदम ऑन द टाईम होती. हे बघा 12:39चं टाईम इकडे तुम्हाला दिसत असेल. 1 मिनटं दाखवतो. हे बघा इकडे. तर ट्रेन एकदम ऑन टाईम होती आणि रिझर्वेशन केलं म्हणून काही एवढा इश्यू नाही झाला. कारण गर्दी खूप होती, चढताना गर्दी खूप होती आणि तेव्हा माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला आहे. तर तो मी तुम्हाला घरी जाऊन सांगतो. आता आपण इकडनं रिक्षा वगैरे करून मागून
आणि जाऊ. मग आम्ही आता उतरलो आणि इकडे थोडा बसलो कारण बाहेर खूप गर्दी झालेली. तर म्हटलं एवढं जड बॅग वगैरे घेऊन तिकडे थांबणं बरोबर नाही वाटत म्हणून आम्ही इकडे थांबलो. तर आता पण इकडनं निघू आणि डायरेक्ट घरी जाऊन ब्लॉग पुढे कंटिन्यू करू आणि तेव्हा तुम्हाला सांगू तो इन्सिडेंट नक्की काय होतं. फायनली आता आपण पोचलो इकडे घरी आणि वरती काहीतरी चुडत वगैरे पडलं पोटरवर व ते साफसफाई केलं रे. आपण परत एकदा ब्लॉग बनवून मग तिथे जे लोक कोकणात राहतात ना त्या लोकांना माहिती असणार. त्यांना ट्रेनमधून म्हणजे मुंबईवरून गावी यायला जास्त पैसे द्यावे लागत नाही म्हणजे तिकीटला. पण स्टेशनवरून घरी येताना रिक्षाला एवढे पैसे द्यावे लागतात आणि तोच सीन असतो की म्हणजे आम्ही आता येतो ना ट्रेनने तर आम्हाला किती माहिती का जास्तीत जास्त 200 रुपये लागतात मुंबईवरून गावी यायला. म्हणजे एवढं डिस्टन्स आपल्याला ट्रॅव्हल करायला एवढे 200 रुपये लागतात. आणि स्टेशनपासून घरी यायला म्हणजे इकडनं फक्त 20 मिनटं आहे. फक्त एवढंच की ऊन वगैरे जास्त आणि बॅग वगैरे जास्त असतात म्हणून सगळी लोक रिक्षा वगैरे करतात. नाही तर कोण करत पण नसतं. तर स्टेशनपासून घरी येईपर्यंत ती लोक 250 रुपीज चार्ज करतात. आणि इकडे असं नसतं की शेअर ऑटो वगैरे. इथे डायरेक्ट असतं की तू एकटा जर म्हणजे तुम्ही एकटे जरी असाल ना तरी पण तुम्हाला ही डायरेक्ट अशी ऑटो म्हणजे पर्सनलच बुक करावी लागणार डायरेक्ट असं असतं ते इकडे. सो गाईज आता आपली आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि साफसफाई पण घरातली झाली आहे करून. बाहेरची पण मी थोडीफार केली आहे बघा. इकडे जो बॅनर लागलेला होता ना आलेलो आपण तेव्हा तो काढला, इकडचा काढला. त्याच्या खाली जेवढी इकडे जी ह्याच्यावर कौलं होती ना थांबा दाखवतो. इकडे जी कौलं होती ना ती कौलं वगैरे काढली. त्यानंतर आता जेवायला बसलो. हे बघा हे सकाळीच बनवलेलं खरं तर बट ट्रेनमध्ये खायला बनलं. पण ट्रेन काय म्हणजे असं वाटली नाही यार जास्त वेळाची होती की सकाळी 6 वाजता सुटली आणि 12-1 वाजता आपण घरी पोचलो वगैरे. तर काही एवढं हे भूक पण एवढी लागली नव्हती. तर मग आता घरी येऊनच खाल्लं. घरी जेवण पण तसं आहे ऑलरेडी शेजारी जेवण देऊन गेलेले. पहिलं हे खाऊया आणि जर जास्त भूक लागली तर ते पण खाऊया मग. सो गाईज आता संध्याकाळचे 5 वाजता आहेत आणि मी झोपलेलो. मी अलाराम लावलेला 5 वाजता कारण बिकॉज आहे ना आपण एक रील पोस्ट केली होती बट ती म्हणजे शेड्यूल केली होती आणि ती रील ना थोडीशी चुकीची होती. म्हणजे तिथं टायटल चेंज करायचं होतं पण ते चेंज करायला भेटत नव्हतं. सो मी असं ठरवलं की ते डिलीट पण करता येत नव्हती. तर मी असं ठरवलं की त्या टाईमला उठायच्या टाईमला मी ती शेड्यूल केली आणि त्या टाईमला ती अपलोड झाल्या डिलीट करेन. स्वतः नेक्स्टवाली रील मी अपलोड केली आहे ती 7 वाजता येणार आहे. तर ती रील नक्कीच जाऊन बघा तुम्ही इंस्टाग्रामवर. इंस्टाग्राम आपलं तेच आहे द हर्ष तारी. लास्टला डबल आहे तारीच्या नंतर म्हणजे आरच्या नंतर. अँड आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप वाईट आहे कारण सकाळी येताना पण एक इन्सिडेंट घडला. तो मी अजून तुम्हाला सांगितलं नाही. तो मी आता तुम्हाला सांगतो. आणि आत्ता अजून एक असा इन्सिडेंट घडला ज्यामुळे इतकं म्हणजे थोडंफार पेन होतं आणि माझ्या पूर्ण चेहऱ्याचा नक्षाच बिघडून टाकला आहे. तो काय झालं तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं थांबा. हे बघा माझे जे लिप्स आहेत ना इथे मी आता झोपलेलो आणि कोणीतरी ना म्हणजे असं छोटीशी मुंगी वगैरे जी असते ना ती अशी काहीतरी चावली वगैरे वाटतं. तिथे म्हणजे पूर्ण अशी वेगळ्या प्रकारची सूजच लागली आहे. म्हणजे असे सुजलं आहे हे एवढा भाग आणि दुखतं पण येते खूप. ते असं फोडलं तर परत काहीतरी वेगळं होईल म्हणून मी फोडलं वगैरे नाही. त्याला हातच लावला नाही. मम्मी पण झोपली नाही तर मम्मीला सांगितलं असतं मी ते झालं आहे म्हणून मी दाखवलंच नाही अजून मम्मीला. आता उठून डायरेक्ट आलो बघितलं तर अशी वाट लागली ही. आणि ह्याच्यामुळे ना थोडं बोलता पण येत नाही. आणि मी तुम्हाला सकाळचा इन्सिडेंट सांगतो. सकाळी 3 जणांना का रिझर्वेशनची गाडी होती ती पूर्ण डब्बा रिझर्वेशनचं होतं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यामध्ये गर्दी होती बट ठीक आहे. गर्दी पण नॉर्मल होती की तुम्ही इझिली आतमध्ये चढून जाल अशी ठीकठाक नॉर्मलच गर्दी होती. म्हणजे एवढी पण गर्दी नव्हती. त्यामध्ये एका माणसाने काय सीन केला म्हणजे एका बाईने म्हणजे मागची लोक सगळे थांबलेत आणि ही बाई त्याचे बॅगा वगैरे वरती ठेवते आणि तिला सगळी लोक मागून ओरडतात वगैरे. ती कोणाकडेच लक्ष देत नाही आहे. आणि त्या गोष्टीमुळे ट्रेन लेट म्हणजे ट्रेन डायरेक्ट निघाली. ऑलमोस्ट ट्रेन निघाली आणि सगळी लोक कसे तरी दरवाजापर्यंत पोहोचले आणि मी एकदम मागे होतो. म्हणजे चढायला मला भेटत नव्हतं. त्यात माझी काही चुकी नव्हती. मला चढायला भेटत नव्हतं. ट्रेन चालू झाली आणि माझ्या दोन्ही पण हातामध्ये माझी एक फुल म्हणजे मोठीवाली बॅग होती माझ्या पाठीला आणि माझे दोन्ही पण हात भरलेले होते. दोन्ही हातामध्ये माझ्या सामान होतं. मला ट्रेनचा दरवाजा पण पकडायला भेटत नव्हता. नाहीतर आपण दरवाजावर म्हणजे 2 पावलं ठेवून पण आपण पकडू शकतो म्हणजे असं पण मला करायला भेटत नव्हतं. माझ्या दोन्ही पण बॅग होत्या आणि मला त्या बॅग आतमध्ये द्यायला पण जमत नव्हत्या. आणि त्यामध्ये माझ्यासमोर जो माणूस होता ना जो मला दिसत होता ट्रेनमध्ये त्याला मी सांगितलं भाई म्हणजे काका माझ्या बॅग माझ्यातली एक तरी हातातली बॅग घ्या. मला वरती तरी यायला जाऊन मला पकडायला तरी जमेल. तर ते बोलले त्यांनी काही केलंच नाही. आणि मग त्यामध्ये मी दीदीला शोधतो तर दीदी एकदम आतमध्ये होती.
तिला मी दिलं आणि मी लिटरली आहे म्हणजे मी माझ्या मागे जे काकू होते ना ते बघतायत म्हणजे मी कसा त्या ट्रेनच्या सोबत थोडा वॉक करतो कारण ट्रेन ऑलमोस्ट निघालेली. त्यांनी मला हेल्प केली. त्यांनी पटकन ना मला असं एका हाताने पूर्ण पुश करून चढवलं वरती. माझा एक पाय वरती राहिला ट्रेनच्या आणि दुसरा पाय म्हणजे मला वरच घ्यायला जमत नव्हता. पुढे एवढी गर्दी होती माझ्या. मला दुसरा पाय वरच घ्यायला जमत नव्हता आणि कसं तरी तिकडे म्हणजे मी ऑलमोस्ट त्याच पोझिशनवर अडकून होतो खूप वेळ आणि मी असं म्हणजे मागच्या वेळी मला पडायला होत होतं बिकॉज ट्रेन चालवलेली आणि माझी मोठीवाली बॅग माझ्या पाठीला होती म्हणजे एक पण हात मला पकडायला भेटत नव्हता मी दरवाजाच्या एवढ्या टोकाला असून पण. आणि ते काका एकदम मस्त होते. ते काका ना म्हणजे ऑलमोस्ट ट्रेनची स्पीड वाढेपर्यंत ना त्यांनी मला असं पकडून ठेवलेलं खालून आणि ते मला पुश करत होते आणि तेवढे ट्रेनसोबत ते तेवढ्या स्पीडमध्ये चालत पण होते ते. त्यांनी कसं पुश केलं. मी दीदीला सांगतो माझी बॅग पकड. तर दीदीने काय केलं, दीदीने बॅग कशी तरी पकडली हातातली पण ती पण तिला धड जमली नव्हती. मी कशी तरी ती बॅग दिली पटकन लोकांच्या डोक्यावरून आणि मी ओरडतो जोरजोरात भाई मी पडेन तरी मूर्ख सगळी माणसं इतकी मूर्ख होती कोण लक्ष देत नव्हतं. कसं तरी मी वरती चढलो वगैरे. त्यानंतर मी वरती येऊन ना डायरेक्ट मी विचारलं कोण मूर्ख इथे उभं होतं म्हणून डायरेक्ट असं विचारलं मी. मला नव्हतं माहिती कोण होतं वगैरे. मी डायरेक्ट भडकलो वगैरे. मी विचारलं कोण मूर्ख इथं उभं होतं तर कोणी स्वतःचं नाव वगैरे सांगायला तयार नाही. मी म्हटलं काय अक्कल वगैरे आहे का नाही वगैरे म्हणजे सगळ्या लोकांकडे बघून वगैरे बोललो असं काय अक्कल वगैरे आहे का नाही. मूर्खासारखे फक्त चढून सगळे उभे राहतात पुढे जायला होत नाही का वगैरे तुमच्यामुळे मी पडता राहिलो वगैरे. हे झालं सगळं. जाऊन बसल्यानंतर मी एवढा टेन्शनमध्ये होतो कारण मी आजपर्यंत इतक्या वेळा ट्रॅव्हल केले ट्रेनने. त्याच्यानंतर इतक्या वेळा मी स्वतः गावी एकटा गेलो एकटा मुंबईला आलो परत आपण लोकल ट्रेनने पण एवढं वगैरे जातो तर तेव्हा अशी कधीच वेळ आली नाही जशी आज वेळ आली होती. आज ऑलमोस्ट मी एवढा घाबरलो होतो मला वाटलं की मी आज जाणार आहे ते खालच्या खाली. सेम तोच झालं की मी असं मागे जात होतो आणि मला पकडायला भेटत नव्हतं. मी कुठे पकडणार. मी जर हातातली बॅग सोडली असती ना पकडण्यासाठी तर ती बॅग बाहेर गेली असती एवढ्या कडेला मी होतो. आणि असं मागे जात होतो मी आणि दीदीला सांगतो तर ते दीदीने काय तिकडे बावलटपणा केला मला काहीच समजलं नाही. कसं तरी मी वाचलो वगैरे. मग तिकडनं बसलो ट्रेनमध्ये निघालो इकडं आलो ट्रेनमध्ये पोचलो वगैरे. तोच सीन मला तुम्हाला सांगायचा तो इतका डेंजर होता ना मी तो लिटरली म्हणजे मी ट्रेनमध्ये बसल्यानंतर पण एकदम सदम्यात होता त्या गोष्टीमुळे. आणि त्यानंतर आता येऊन झोपलो मस्त आणि पूर्ण माझ्या लिपचीच वाट लावून टाकली पूर्ण. काय झालं ते पण समजत नाही यार. बाहेर पण कुठे जाऊ नाही शकत राऊंड बिऊंड मारायला पण असं फोडू पण शकत नाही यार काहीतरी इन्फेक्शन होईल तर इश्यू होईल परत म्हणून. लाईट वगैरे चांगले ते रे गावाला एक चांगलं तर आहे रे तिथे नाही आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तरी होऊन जातं. आपण उद्या पूर्ण फिरू दिवसभर. उद्या आपल्याला कामं खूप आहेत घरामध्ये बघा ना. हे आपल्याला पूर्ण बाहेरचं साफ करायचं तिकडे फणस लागले ते नंतर बघू पण आपल्याला इकडचं सगळं साफ वगैरे करायचं आहे. ते आपल्या आंघोळ करायचे स्पॉट आहे ते आपल्याला पूर्ण क्लीन करायचे कारण तिकडे आपल्याला आंघोळ करायला भेटली पाहिजे आणि इकडे पण पूर्ण आपल्याला क्लीन करायचं. आणि हे इकडची मी कौलं वगैरे काढून ठेवली इकडे कारण तिकडे आपल्याला बसायला भेटेल दुपारच्या टाईमला जसं लास्ट टाईम आपण बसलो होतो तसं. तर कामं आपल्याकडे खूप आहेत. कामांची काही कमी नाही आहे. 2 दिवस तर जातीलच कामांमध्ये. त्याच्यानंतर मग पूर्ण एन्जॉयमेंट आहे. आणि लिटरली यार ती आमची तिकीट जी म्हणजे रिझर्व झाली ते खरंच खूप बरं झालं. नाही तर जर अनरिझर्व असती जनरलमध्ये आम्ही आलो असतो तर खूप वांदे लागले असते आमचे. आणि माझी एक्झाम स्टार्ट 1 तारखेला 10ला संपणार होती ना तर माझे थोडे पेपर झाल्यानंतर मम्मी बोलली की ठीक आहे आपण रिझर्वेशन करू. आणि आम्ही तेव्हा रिझर्वेशन केलं आणि रिझर्व झाल्या पण आमचे तिकीट ते आम्हाला चांगलं वाटलं. तेव्हा कितीतरी होत्या 80-85 रिझर्वेशनसाठी होत्या वेटिंगमध्ये पण तरी पण आमची झाली कशी तरी. बघू आता हे काहीतरी ओटाचं सोल्युशन काढू त्या पुढे मग बघू यार. हे एकदम वेळ वाटतं मला नाही माझ्याकडनं होते ते बोलायला पण मला होत नाही.